सिया, आई. सुवर्णाच्या अस्वस्थ आवाजाने देवघरात बसलेली सिया रीटा आणि आजी सोबत तडक बाहेर आली. मॉम, काय झालं मॉम? सुवर्णाला स्वतःची व्हीलचेअर स्वतःच ओढून आणताना बघून सिया पळतच तिच्या जवळ आली. सिया, बाळा, अग्नीचा काही फोन आलेला का ग? सुवर्णाला इतकं बेचैन झालेलं बघून ते सर्वच काळजीत पडले. सुवर्णा, काय झालं? तू इतकी का घाबरली आहेस? तू तर तुझ्या रूम मध्ये आराम करत होतीस ना? आजी ही लगबगीत पुढे आल्या. आई, अहो माझं मन खूप घाबरतंय हो. असं वाटतंय जणू काहीतरी वाईट होणार आहे. खूप वाईट. त्यात ही पोरंही अजून घरी आली नाहीत. त्यामुळे माझ्या जीवाला अजूनच घोर लागलाय. सुवर्णाचं ऐकून इथे या तिघीही अवाकच झाल्या. पण त्या तरी कशा विसरल्या ना? आई होती ती शेवटी. तिच्या पाखरांवरच्या संकटाची चाहूल तिलाच तर पहिली लागणार होती. सियाने घाबरून रीटा आणि आजीकडे पाहिलं. मॉम, रिलॅक्स. माझं विष्णूशी बोलणं झालं आहे. आज त्यांना यायला थोडा उशीर होणार आहे. रीटाने पुढे येत सुवर्णाचा हात हातात घेत तिला शांततेत समजवलं. अगं, पण उशीर होणार असेल तर अग्नी मला आठवणीने इन्फॉर्म करतो. त्यात त्याला उशीर होत असला तर तो नित्या आणि आरवला तर पुढे पाठवून देतो. पण आज ती दोघही नाही आलेत. वर मी केव्हाच नित्याला फोन करतीये, पण तिचा तर फोनही लागत नाही आहे. आणि आरवला कॉल केला तर तो उचलत नाही आहे. सुवर्णाचं मन तिच्या पिल्लांना बघितल्याशिवाय शांत होणार नव्हतं. कदाचित एका अनामिक संकटाची तिला चाहूल लागलेली. मॉम, आधी तुम्ही शांत व्हा बघू, आणि हे घ्या, थोडं पाणी पिया. सियाने सुवर्णाला आधी थोडं पाणी पाजत रिलॅक्स केलं आणि ती तिच्या समोर खाली गुडघ्यावर बसली. मॉम, तुमचं मन समजतंय मला, पण जर आज सर्वांना उशीर होणार आहे तर ते नक्कीच महत्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असतील. तुम्हाला ह्यांचा स्वभाव माहीत आहे ना मॉम? जोपर्यंत ह्यांचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हे कोणाला सुखाने श्वासही घेऊ देत नाही. सो तुम्ही जाऊन तुमच्याच रूम मध्ये आराम करा. मी ह्यांना कॉल करून बघते, ठीक आहे? सियाने सुवर्णाचे दोन्ही हात हातात घेत प्रेमाने तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं. सुवर्णाशी खोटं बोलताना तिला बिलकुल चांगलं वाटत नव्हतं, पण सध्या तिच्याकडे काही पर्याय नव्हता. तिला खरं सांगून सध्या त्यांच्या तब्येतीविषयी कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती. अगं, पण तरी सुवर्णाचं मन तिच्या मुलांना पाहिल्याशिवाय तिथून जायला तयारच नव्हतं. खूप अस्वस्थ झालेली ती. ए बाई, तुझं अगं बिग घाल चुलीत. तुझी ती घोड्यासारखी मुलं काय लहान नाहीत आता, जे तू त्यांच्या काळजीत कुडत बसलीये. त्यांना सांभाळायला आत्ता त्यांच्या बायका समर्थ आहेत. त्यामुळे तू चल आणि गप्प आराम कर. आजी सुवर्णाला इतकं बेचैन झालेलं बघून दटावतच जबरदस्ती तिच्या रूम मध्ये घेऊन गेली. तसं आत्ता कुठे जाऊन सियाचे अडवलेले अश्रू बाहेर आले. आज तिच्या कुटुंबासाठी तिचा जीवही तर तडफडत होता ना. सिया, तिची अवस्था रीटालाही समजत होती. वहिनी, मॉमला तर मी समजवलं ग, पण स्वतःच्या मनाला कसं समजवू? ह्यांच्यावर कितीही विश्वास असला तरी माझ्या लेकीसाठी माझाही जीव तुटतच आहे ग. मला माझी नित्या अगदी सुखरूप हवीये. जर तिला काही झालं तर हे तर आयुष्यभर स्वतःला माफ नाही करू शकणार. माझा आरव तर तुटून जाईल आणि मी तर तिच्याशिवाय माझ्या घराची कल्पनाही करू शकत नाही. जीव आहे ती या घराचा. सिया रडतच रीटाच्या मिठीत शिरली. तसं रीटाचेही डोळे भरून आले. हा त्या सर्वांसाठी खूप अवघड टाइम होता. सिया, काळजी करू नको. अग्नी तिला काहीच होऊ नाही देणार
आणि लवकरच सर्व ठीक होईल. रीटानेही मनोमन आता देवाकडे हात जोडले. भाई, तू तू मला परत का बोलवतोय? नित्या अजून बाहेर आली नाही आहे. अग्नेयचा फोन येताच आरव अगदीच बावरला होता. आय नो आरव, बट ती डॅडला घेतल्याशिवाय तिथून बाहेर नाही पडणार बोलतीये. अग्नेयला आरवची घालमेल समजत होती, पण सध्या तो स्वतःच ह्या चक्रव्यूहात नित्याला बाहेर कसं काढायचं या विचारात अडकलेला. व्हॉट, शी गोना मॅड? तिचे नको ते डिसिजन ऐकून आत्ता मात्र आरवला चीडच आली. प्रत्येक टाइमला तिचं नसत्या प्रॉब्लेममध्ये उडी मारणं त्याला बिलकुल आवडायचं नाही. आरव, लिसन, सध्या नित्याचं तिथे थांबणंच जास्त बेटर आहे. अग्नेयच्या ह्या वाक्यावर आत्ता मात्र आरवचे डोळे लाल झाले. भाई, मी तिला त्या माणसच्या घरात एक मिनिटही नाही ठेवू शकत. तू मला आत्तापर्यंत कोणती ॲक्शन घ्यायला मनाई केलेली म्हणून मी इतका टाइमचा शांत बसलो होतो. बट नाव मी आज जाऊन तिला घेऊन येतोय. आरवने रागातच त्याच्या कारच्या दरवाजाला उघडून तो बाहेर पडणार. डोंट यू डेअर आरव, नको तो मूर्खपणा करू नको. तुझ्या ओव्हर स्मार्टने तू नित्याला अजूनच प्रॉब्लेममध्ये टाकशील आणि मी ते टॉलरेट करून घेणार नाही. आरवचा नसता हट्ट बघून अग्नेय आता चांगलाच भडकला. या टाइमला त्याला कोणताच नवीन रायता पसरू द्यायचा नव्हता. भाई, अग्नेयला चिडलेलं बघून आरव अगदीच हतबल झाला आणि त्याची पाण्याने भरलेली नजर समोर मानसच्या बंगल्यावर आली. त्याच्या नित्याला सोडून तो इथून कसा जाऊ शकणार होता ना? आरव, मला तुझं मन समजतंय. अँड ट्रस्ट मी चॅम्प, मी तिला काहीच होऊ देणार नाही. बट नाव आय नीड यू चॅम्प, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अग्नेयचा बोलता बोलता डाऊन पडलेला आवाज बघून आरवला धस्सच झालं आणि त्याने डोळे गच्च मिटत मोठा उसासा सोडला आणि परत गाडीत बसला. पण निघताना त्याने मार्कोला मात्र भरपूर इन्स्ट्रक्शन दिलेल्या. इकडे मानसच्या बंगल्यावर नित्या मस्तपैकी सोफ्यावर बसून वेफर्स खात हसत टीव्ही पाहत होती. ती अशी काय तिथे सेट झालेली की काही झालंच नाही आहे आणि तिला इतकं शांत बसलेलं बघून मानस मात्र हँग झालेला. म्हणजे आता इतकं सर्व डोळ्यांनी बघून तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. उलट तिचं इतकं नॉर्मल वागणं त्याला मात्र ॲबनॉर्मल करत होतं. नित्या, बाळा, तू ठीक आहेस ना? आत्याला तर तिचा धीटपणा पाहून भीतीच वाटत होती. तिच्या आईला त्या अवस्थेत पाहूनही तिचा धीर ढासळला नव्हता. अरे आत्या, मी ठीक नसायला मला काय झालंय? मी तर एकदम चिल आहे बघ. स्टाफ दादा, माझा पनीर रोल झाला असेल तर घेऊन येता का? आणि हो, त्यानंतर मी पास्ता खाईन. नित्याने आत्याला उत्तर देतच स्टाफलाही ओरडून ऑर्डर दिली. तसं हिचं इथे ऐकणारे आरव आणि विष्णू तर शॉकच झाले. म्हणजे इथे ह्यांच्या तोंडचं पाणी पळवून ही मुलगी तिथे चमचमीत खात सुटलीये. पण अग्नेयला मात्र हसू आलं. भाई, हिच्या डोक्यावर या सर्व प्रकाराचा परिणाम झालाय का? आरवने तर घाबरून त्याच्या हृदयावर हातच ठेवला. कारण त्याचा जीव काढून इथे ही मुलगी मस्त पार्टी करत बसलीये. अग्नी, मलाही वाटतंय नित्या या सर्व प्रकाराने भैसाटलीये. विष्णूलाही क्षणभर या मुलीचं टेन्शनच आलं. शट अप बॉईज, आता फक्त पुढे बघा ती काय करतीये. अग्नेयने शांतपणे त्यांना तिचं ऐकायला लावलं. नाही म्हणजे नित्या, मी काय बोलते? आत्या तिच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाजा बांधत तिच्या समोर येऊन बसल्या. तशा इथे नित्याच्या भुवया आकसल्या ना.
नसत्या पंचायती करणारी लोक तिला आधीच पसंत नव्हती. त्यात ही बाई तेच काम करायला आलेली. अरे आत्या, लाजू नका. कांड करताना नाही लाजलात, मग आता बोलताना काय लाजायचं? बोला बोला, बिनधास्त बोला. तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल ना, मी माझ्या मामाची आणि मम्माची हालत बघून घाबरली असेल म्हणून. नित्याने वेफर्स तोंडात ठुसतच आत्याकडे बघितलं. बिचार लेकरू जन्माचं उपाशी होतं वाटतं. तिच्या या बिनधास्त वक्तव्यावर आत्याने तर आवंडाच गिळला. शरीराने नाजूक असणारा हा प्राणी मनाने मात्र खूपच निडर होता. तिने शेवटी एक नजर मानसवर टाकत परत नित्याकडे बघून मान हलवली. तसं नित्याच्या ओठांवर गडद हसू पसरलं. यु नो व्हॉट आत्या, आधी तर मला वाटलेलं या तुमच्या नालायक मुलाचे कांड तुम्हाला माहीत नसतील म्हणून. पण त्या दिवशी तुम्ही ज्या वाईल्डनेसने मला इथे अडवू पाहत होता ना, तेव्हाच मी काय ते समजून गेलेली. आणि तसही ती म्हण आहे ना, खान तशी माती. मग तुमचे अमूल्य संस्कार तर या गधड्याला मिळणारच होते ना. नित्याने बोलता बोलताच मानसच्या खांद्यावर चांगली चपराक ठेवून दिली. तसा तो तर तिला पाहतच राहिला. तिचे हात तर बसल्या जागीही झपाझप चालतायत बघून तो बिचारा तर काहीसा बाजूलाच सरकला, कारण ती फुल ताकदीनिशी त्याला ठेवून देत होती. त्यात त्याचं तिच्यावर प्रेमच इतकं होतं की तो तिला हाम करायचा विचारही करू शकत नव्हता. म्हणून तर ती इतकी उडत होती ना. ती त्याची कमजोरी आहे हे एवाना तिलाही समजलं होतं. म्हणजे तुला माझ्या मानस सोबत लग्न करायला काहीच प्रॉब्लेम नाही ना. आत्याला तिच्या टोमण्यांचा काहीच फरक पडला नाही. एक मिनिट, कोणी सांगितलं तुम्हाला की मी ह्याच्याशी लग्न करणार म्हणून? नित्याने तिचे एक्सप्रेशन एकदमच बदलले. आत्याच्या एका प्रश्नावरच तिचा चेहरा पूर्ण गोळा झालेला. म्हणजे तू विसरली का? तुझे मॉम आणि मामा आमच्या तावडीत आहेत. तिच्या या डायरेक्ट बोलण्याचा मामीला आता रागच आला. ती इनडायरेक्टली तिच्या समोरच तिच्या मुलाला रिजेक्ट करत होती. आत्या, त्यात विसरण्यासारखं काय आहे? कारण ते तुमच्या तावडीत असले तरी माझ्या लग्नाचं डिसिजन तर फक्त माझा भाई घेणार. ते राईट्स फक्त त्याच्याकडे आहे. नित्या बोलेपर्यंत तिचा पास्ता येताच मॅडम तर अगदी खुश झाल्या. पण तिकडे अग्नेय सोबत असलेल्या त्या दोन जोकरांनाही तिची खेळी समजताच आत्ता ते मात्र कमालीचे रिलॅक्स झाले. पण मगाशी तिच्या लग्नाचा विषय ऐकून इथे आरवचं हृदयच काय तर किडण्याही घशात आल्या होत्या. पण आता ती स्वतः त्यांच्यासाठी ट्रॅप तयार करतीये समजताच त्याला त्याच्या चिमणीचं काय ते कौतुक वाटलं. ओ, आणि तुला असं का वाटलं की मी तुझ्या भाईच्या अप्रुव्हलची वाट बघेन? तिला परत तिच्या लाईफचा डिसिजन अग्नेयावर सोडताना बघून इथे माणसाच्या नाकाला मिरची झोंबली ना. अरे हो की, मी तर विसरलेच. तू तर माझ्या भाईला घाबरतोस ना, म्हणून तर त्याच्या नावानेही इतकी फाटतीये तुझी. नित्या मानसकडे बघून कुत्सित हसली. तसं आत्ता मात्र आत्याचंही रक्त खवळलं ना. नित्या, उगाच तोंडाला येईल ते बोलू नको. माझा मुलगा तुझ्या भाईला का घाबरेल ना? त्याचा घाबरण्याचा काय संबंध? स्वतःच्या मुलाला एक मुलगी कमीपणा दाखवतीये बघून त्याच्यातली आई नेटाने जागी झाली. पण आपल्या आईचं नित्याला ओरडणं इथे मानसला बिलकुल आवडलं नाही. मॉम, तू तिच्यावर ओरडून नाही शकत. इथे मानसचं उत्तू जाणारं प्रेम बघून त्याच्या आईलाच त्याला बदडूसं झालेलं. म्हणजे ती त्याच्यासाठी रागवतीये तर हा मुलगा तिलाच बोलतोय. आत्या, अगं रिलॅक्स.
जर असंच आहे तर चला, तुमच्या मुलाला हिम्मत असेल तर माझ्या घरी जाऊन फुल रिस्पेक्टने माझ्या भाईकडून माझा हात मागायला लाव. बघू तुझ्या मुलाच्या प्रेमात किती आणि केवढी ताकद आहे ते. नित्याने बोलायला उशीर की ते माणस पेटून उठला. मी का त्या डॅशच्या. माणस बोलतच होता की मध्येच नित्या गरजलीच त्याच्यावर. माणस, जर अजून एकदा तरी तुझ्या तोंडून माझ्या भाईची डिसरिस्पेक्ट झाली तर मी विसरून जाईन तुझ्या तावडीत कोण आहे आणि कोण नाही ते, आणि तुझ्या सकट या पूर्ण बंगल्याला मीच पेटवून टाकेन. नित्याने रागातच माणस समोर बोट नाचवलं. तसा तो पुन्हा तिला पाहतच राहिला. तिच्या लाईफ मध्ये असलेलं अग्नेयचं अठळ स्थान बघून क्षणभर तर तोच काय तर आत्याही भारावून गेली. तिकडे अग्नीसोबत विष्णू आणि आरवलाही तिचं कौतुक वाटलं. शत्रूंच्या तावडीत एकटी होती ती, तरी ते लेकरू डगमगलं नव्हतं. ओके फाईन, मी का तुझ्या भाईला घाबरू ना. मी तर त्याच्या घरात पायही ठेवणार नाही. बट येस, जर तुला वाटतं ना मी तुझ्या भाईकडून अप्रुव्हल घ्यावं तर बेबी तुझ्यासाठी काही पण. हा, पण मी त्याच्याकडे जाणार नाही. बिकॉज त्याला इथे कसं आणायचं मला चांगलंच माहीत आहे. माणसच्या ओठांवर आता तिरकस हसू पसरलं. अरे बाबा, तुला तुझं आयुष्य जड झालंय का, जे तू माझ्या भाईला इकडे बोलवतोय? जर तो इकडे आला तर पुढच्या सेकंदालाच तुझा हा लक्झरियस बंगला भस्म झालेला असेल. बघ बाबा, तुझ्या रिक्सवर काय ते कर. नित्याने तर सबसेल हात वर केले. व्हॉट यू मीन? माणसला नित्याच्या बोलण्याचं गूढ समजलंच नाही, पण तिच्या त्या खोडकर थोबड्यावरचा कॉन्फिडन्स बघून आत्याबाईंची मात्र टरकली होती. मी काय म्हणते माणस, म्हणजे आपल्याला नित्याचा हात मागायला स्वतः त्यांच्या घरी गेलं पाहिजे. मी स्वतः हिच्या आजीकडून हिचा हात मागेन. आत्याच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग बघून नित्याचे ओठ तिरकस रुंदावले. ओ माय स्वीट आत्या, या घरात सर्वात जास्त तुलाच, फक्त तुलाच डोकं आहे बघ. बाकी सर्व तर बिना मेंदू असलेले अकलेचे कांदे आहेत. नित्याने आत्याला झाडावर चढवत तिला फ्लाइंग किस दिली. तशी आत्या तर आनंदाने ढगातच पोहोचली. ओके फाईन मॉम. नित्याला स्वतःचं लवकरात लवकर बनवण्यासाठी माणस आता शांततेत तयार झाला. त्याच्या हातात असतं तर त्याने आता ह्या क्षणीच नित्याशी लग्न केलं असतं. पण अग्नेय काय चीज आहे हे तोही जाणून होता, म्हणून तो तिच्या घरी जाऊन स्वतः तिचा हात मागणार होता. पण त्या वेड्याला काय माहित ना, जिच्यावर त्याने वेड्यासारखं प्रेम केलेलं तीच त्याला उद्या पूर्णतः बर्बाद करणार होती. सो आपल्या स्मार्ट नित्याने तर माणसला चांगलंच फसवलं आहे. पण ह्या पुढचा गेम आता अग्नेय चेंज करणार का, त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या भरभरून कमेंट्स करून सांगा. आणि तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्स सोबत ही स्टोरी शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.